नमस्कार, खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बिपिनदादा पाटणे आणि सदानंद कदम यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार। शिवसेना भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात सेना स्वबळावर लढणार। शिवसेनेचे खेड तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन निकम यांच्या पुढाकाराने कुळवंडी येथे स्वच्छता मोहीम। रोटरी स्कूलचे कराटे शिक्षक दीपक कदम यांना राज्यस्तरीय पुरस्कार आणि एटीएम मधून पैसे काढण्यावरील मर्यादा फेब्रुवारी अखेर शिथिल। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड शहर आणि परिसरात घडणाऱ्या चोऱ्या किंवा अनुचित प्रकारांना आळा बसावा यासाठी खेड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देणारे हॅथवे साई केबल नेटवर्क मुंबईचे सदानंद कदम आणि दीप नेटवर्क खेडचे बिपिनदादा पाटणे यांचा आज रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी सत्कार केला। खेड शहर आणि परिसरात लहान मोठ्या चोऱ्या किंवा काही अनुचित प्रकार घडत होते। खेड पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीमुळे अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्णपणे थांबलेले नव्हते। शहरातील हे प्रकार कायमस्वरूपी रोखले जावेत यासाठी हॅथवे साई केबल आणि दीप नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महत्त्वाच्या 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। यामुळे संपूर्ण खेड शहरावर 24 तास कॅमेऱ्याची नजर राहणार आहे। खेड येथे आलेले रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी खेड पोलीस स्थानकात हॅथवे साई केबलचे सदानंद कदम आणि दीप नेटवर्कचे बिपिनदादा पाटणे यांचा या कार्याबाबत सत्कार केला। यावेळी खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, गौस खतीब, वैभव डंबे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स खेड आयडॉल हा बहारदार कार्यक्रम शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी होणार असून या स्पर्धेमध्ये कोकणातील 18 स्पर्धक निवड चाचणीतून अंतिम फेरीत दाखल झाले असून त्यांचा ग्रँड फिनाले महाडनाका येथील एसटी डेपो येथे होणार आहे। या स्पर्धेला मुंबईतील नामवंत बँड संगीतमय साथ देणार असून इंडियन आयडॉल फेम गायक प्रसन्नजीत कोसंबी उपस्थित राहून आपल्या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहे। स्पर्धेचे परीक्षक नामवंत गायिका आकांक्षा विजय करणार असून रुचकर खाद्यपदार्थांचे हॉटेल्स या म्युझिक सिटीमध्ये असणार आहेत। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद येवलेकर, सचिव अमोल मोरे, कार्यक्रम प्रमुख हनीफ गन्सार आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे करण्यात आले आहे। राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्वबळावर लढणार अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली। गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि जयघोषामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे। मुंबईसह 10 महानगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगणार आहे। विशेष म्हणजे गोरेगाव येथील शिवसैनिक मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजेरी लावली होती। शिवसैनिकांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं आणि याच आवेशपूर्ण वातावरणात उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर भगवा फडकवण्याची घोषणा केली। गेली 25 वर्षे शिवसेना युतीत चढली, पण आता ही फरफट होणार नाही। तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो, यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल। कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही। महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही असं म्हणत उद्धवजी ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलं। तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व येथे माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2017 रोजी जिल्हास्तरीय नृत्य आणि जिल्हास्तरीय रंगावली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 30 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 5 रंगावली स्पर्धा, सायंकाळी 6 ते 8 शाळा स्नेहसंमेलन, रात्री 8 ते 9 जादूगार अनंत कुमार यांचे जादूचे प्रयोग, रात्री 9 ते 10 शालेय बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच 31 रोजी सकाळी 9 वाजता रंगावली स्पर्धेचे उद्घाटन आणि प्रदर्शन, 1 ते 2 महाप्रसाद, सायंकाळी 5 ते 6 जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा उद्घाटन सोहळा, 6 ते 10 जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा, 10 ते 11 लावण्यांचा कार्यक्रम, 11 ते 12 बक्षीस वितरण समारंभ आदी कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे। स्वच्छ गाव सुंदर गाव आपले गाव हे ब्रीद वाक्य बनवून शिवसेनेचे खेड तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन निकम यांच्या पुढाकाराने खेड तालुक्यातील कुळवंडी पिंपळवाडीमध्ये वाडीतील ग्रामस्थांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। सकाळी 10 ते सायंकाळी 6:30 पर्यंत संपूर्ण पिंपळवाडीने अविरत मेहनत घेऊन
संपूर्ण वाडीमध्ये स्वच्छता केली। या मोहिमेत वाडीतील लहानांपासून थोरांपर्यंत महिला पुरुषांनी हिरिरीने सहभाग घेतला। वाडीतील शेवटच्या घरापासून मुख्य रस्त्यावरील पिकअप शेडपर्यंत साफसफाई करण्यात आली। त्यात वाडी अंतर्गत सर्व पथ, हनुमान मंदिर, पिकअप शेड साफसफाई आणि धुलाई तसेच सर्व कचरा जाळून नष्ट करण्यात आला। तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल आणि याच संकल्पनेची सुरुवात मी माझ्या गावापासून आणि माझ्या घरापासून केली असल्याचे मत शिवसेनेचे सचिन निकम यांनी व्यक्त केले आहे। या मोहिमेत कुळवंडी युवा सेनेचे दिनेश रेड्डीज, संतोष नरळकर, श्याम मोरे, संजय निकम, शिरी निकम, योगेश डेरवणकर, कुलदीप मोरे, संकेत निकम, अजित मोरे, मनोज पवार, राजा घटविलकर, सुबोध नरवळ आदींनी हिरिरीने भाग घेतला। तसेच ज्येष्ठ नागरिक आबासाहेब निकम, वाडीतील मंडळाचे अध्यक्ष बाबांना निकम, महादेव मोरे, कॅप्टन भगवान निकम, कॅप्टन जयसिंगराव निकम, दादा खोत निकम, कमलाकर निकम, बाजी निकम, शंकर डेरवणकर, विलास निकम यांचाही सहभाग लाभला। या मोहिमेत वाडीतील महिलांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। दिवसभर अविरत मेहनत घेऊन स्वच्छता मोहीम राबवून सुद्धा सायंकाळी 6:30 वाजता हास्याचे सुंदर कवायत करून या स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली। स्वच्छ गाव सुंदर गाव माझं गाव करून दाखवलं। सर्व ग्रामस्थांनी, महिलांनी, अबालवृद्धांनी मनापासून आनंदाने माझा संकल्प सत्यात उतरवला। माझ्या या गावचा मला अभिमान आहे असे मत सचिन निकम यांनी व्यक्त केले। खेड बाजारपेठेतील निवाचा चौक येथे रिक्षा चालक मालक सेना व्यापारी मित्र मंडळातर्फे सोमवार दिनांक 30 जानेवारी 2017 रोजी श्री सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे। दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत भाविकांनी मोठ्या संख्येने तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष रुपेश गांधी आणि खजिनदार विठ्ठल गावडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे। खेड येथील रोटरी स्कूलमध्ये कार्यरत असलेले कराटे शिक्षक दीपक तुकाराम कदम यांना विश्व समता कला मंच संगमेश्वर यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय विश्व समता गुरुपुष्प पुरस्कार जाहीर झाला आहे। रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। दीपक कदम हे कराटे आणि स्काउट गाईड शिक्षक म्हणून गेली 5 वर्षे रोटरी स्कूलमध्ये सेवा करत आहेत। त्यांनी कराटेमध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडवले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी स्कूलमधील मंथन महाजन याला राज्यस्तरीय स्काउट गाईड पुरस्कार मिळाला आहे। तसेच कराटेमध्ये पवन भंडारी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे। त्यांच्या या कामाची दखल घेऊन विश्व समता कला मंच संगमेश्वर तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय विश्व समता गुरुपुष्प पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, मुख्याध्यापिका सौ प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दीपक कदम यांचे अभिनंदन केले। BSNLनेही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रीपेड ग्राहकांसाठी खास 3 ऑफर्स आणल्या आहेत। 26 रुपयामध्ये ग्राहकांना BSNL नेटवर्कवर 26 तासांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे। तर उर्वरित 2 प्लॅन टॉक टाइम ऑफर आहेत। 26 रुपयांची ऑफर 25 ते 31 जानेवारी दरम्यान चालू असेल। तर कॉम्बो 2601 या ऑफरमध्ये ग्राहकांना दीडपट म्हणजे 3900 रुपये टॉक टाइम मिळेल। 2600 रुपये मुख्य अकाउंटमध्ये जमा होतील, तर 1300 रुपये दुसऱ्या अकाउंटमध्ये जमा होतील। मुख्य अकाउंटमधील टॉक टाइम वापरण्यासाठी कोणतीही व्हॅलिडिटी नसेल, मात्र 1300 रुपये 3 महिन्यांमध्ये वापरावे लागतील। कॉम्बो 6801 या ऑफरमध्ये ग्राहकांना दुप्पट टॉक टाइम मिळणार आहे। मुख्य खात्यात 6800 रुपये तर एवढीच रक्कम दुसऱ्या अकाउंटमध्ये जमा होईल। या दोन्ही ऑफरचा लाभ 26 जानेवारी ते 31 मार्च या काळात घेता येणार आहे। नोटाबंदीनंतर ATM आणि बँकेतून पैसे काढण्यावर असलेली मर्यादा फेब्रुवारी अखेरपर्यंत शिथिल होण्याचे संकेत आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पैसे काढण्यावरील मर्यादा पूर्णपणे उठवण्याची शक्यता आहे। दररोज ATM मधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा RBIने 10,000 इतकी केली आहे। मात्र दर आठवड्याला सेव्हिंग्ज अकाउंटमधून जास्तीत जास्त 24,000 रुपये तर करंट अकाउंटमधून 1 लाख रुपयेच काढता येऊ शकतील। RBIने लागू केलेली मर्यादा येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला शिथिल होण्याची चिन्ह आहेत। देशातील नोटांचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत आहे, त्यामुळे ही शक्यता वाटत असल्याचं बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक RK गुप्ता यांनी सांगितले। हा पूर्णपणे रिझर्व्ह बँकेचा निर्णय आहे।
फेब्रुवारी अखेरीस 78 ते 88% चलन बाजारात येईल। त्यामुळे पुढील 2 महिन्यात परिस्थिती नियंत्रणात असेल असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवर आधारित मोबाईल ॲप भारत इंटरफेस फॉर मनी ॲपचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे। गुगल प्ले स्टोअरवर नवं व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आले आहे। NPCIने भीम ॲप 30 डिसेंबरला पहिल्यांदाच लॉन्च केलं होतं आणि त्यानंतर पहिल्यांदाच अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आलं आहे। भीम ॲपच्या नव्या व्हर्जनमध्ये म्हणजेच भीम 1.2 मध्ये 7 नव्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे। आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजी अशा 2च भाषांमध्ये ॲप उपलब्ध होतं। या 7 नव्या भाषांमध्ये आता भीम ॲपमध्ये उडिया, बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि गुजराती या भाषांचा समावेश आहे। विशेष म्हणजे आधार नंबरला पैसे पाठवा असं नवं फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे। ज्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलं आहे त्यामध्ये पैसे पाठवणं शक्य होणार आहे। डिजिटल पेमेंट संदर्भात नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीने आपला अंतरिम अहवाल नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केला। यापुढे 50,000पेक्षा अधिक रोख व्यवहारांवर कर लावला जावा आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डिजिटल व्यवहारांचे विविध कर कमी केले जावेत अशी महत्त्वपूर्ण शिफारस या समितीने केली आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या डिजिटल पेमेंट संदर्भातील समितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह कॅबिनेट सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। समितीने केलेल्या शिफारसी 50,000पेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांवर टॅक्स आकारावा, व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहारावर लागणारे चार्जेस कमी करावेत, गरीब वर्गातल्या लोकांना स्मार्टफोन किंवा अशी सुविधा असलेला फोन खरेदी करण्यासाठी 1,000 रुपयांची सबसिडी मिळावी, अत्यंत कमी उत्पन्न गटातल्या लोकांना डिजिटल व्यवहारांवर कोणताही कर नसावा, देशभरातल्या सर्व पोस्ट ऑफिसमध्ये मायक्रो ATM आणि इतर डिजिटल पेमेंटच्या सुविधा असाव्यात, सरकारच्या सर्व पेमेंटवर डिजिटल शुल्क पूर्णपणे माफ करावे इत्यादी महत्त्वपूर्ण शिफारसी समितीने केल्या आहेत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बिपिनदादा पाटणे आणि सदानंद कदम यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार। शिवसेना भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात सेना स्वबळावर लढणार। शिवसेनेचे खेड तालुका कार्यकारी सदस्य सचिन निकम यांच्या पुढाकाराने कुळवंडी येथे स्वच्छता मोहीम। रोटरी स्कूलचे कराटे शिक्षक दीपक कदम यांना राज्यस्तरीय पुरस्कार आणि ATM मधून पैसे काढण्यावरील मर्यादा फेब्रुवारी अखेर शिथिल। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। धन्यवाद।